आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय का असं सध्या म्हटलं जातंय, कारण राज्यामध्ये भाजप 28 जागा लढण्याची शक्यता आहे। शिंदेंची शिवसेना अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी 10 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीतली फूट पडली त्याच्यानंतर भाजपाच्या पथ्यावर ही सगळी गोष्ट पडल्याचं म्हटलं जातंय। गेल्या वेळी भाजपाने 26 जागा लढवल्या होत्या, तर शिंदेंची शिवसेना सर्वात जास्त नुकसान गेल्या वेळी सहन केलेलं आहे, जेव्हा एकसंध शिवसेना 22 जागा लढली होती। शिवसेनेच्या विद्यमान 18 खासदारांपैकी 13 शिंदेंसोबत असताना सुद्धा शिवसेनेच्या पदरी फक्त 10 जागा पडल्या। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। अजय, काय नेमकं म्हणता येईल? लोकसभेसाठी सुद्धा तशाच पद्धतीची आपल्याला सगळी आकडेवारी बघायला मिळते। एकंदरीत शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यावर कुठेतरी अन्याय होतानाच दिसतोय, इतक्या कमी जागा आहेत म्हटल्यानंतर। नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर एकंदरीत आता ह्या संपूर्ण जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आता शिंदेच्या जागा कमी झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आपण जर पाहिलं तर भाजप फॉर्म्युला आखताना पाहायला मिळते संपूर्ण लोकसभेच्या अनुषंगाने, आणि त्यांना एकतर्फी विजय जो आहे तो संसदेत घेऊन जायचा आणि त्या अनुषंगाने त्यांची तयारी जी आहे ती सुरू झाली आहे। त्यातच सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर गेल्या वेळेस भाजपने 26 जागा लढवल्या होत्या, पण त्या आता वाढतील आणि त्या 28 होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 48 जागाचा फॉर्म्युला जर पाहिला तर 28 आणि 10-10 अशी एकंदरीत चर्चा जी आहे आता प्राथमिक झालेली माहिती जी की आपल्याला एका वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 राष्ट्रवादीच्या आणि 10 शिंदेच्या शिवसेनेच्या आणि 28 भाजपच्या असं एकंदरीत फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। ह्याचं संपूर्ण महत्त्वाचं चित्र म्हणजे की जर एकंदरीत समसमान जागा वाटप जर केली तर भाजप हा मित्र पक्षाच्या भरोशावर असं एकंदरीत चित्र जे ते उभं राहू शकतं आणि ते चित्र भाजपला नको। त्या अनुषंगाने सुद्धा चर्चेत दुसरीकडे सगळ्यात बघितलं तर एकंदरीत शिवसेनेने मागच्या वेळेस 22 जागा लढवल्या होत्या, त्याच्या 18 जागा ज्या त्या विजयी मिळवल्या होत्या। आता सुद्धा लोकसभेसाठी शिवसेनेच्या 13 खासदार जे ते एकनाथ शिंदेसोबत आहेत, तर भाजपचे 22 एकंदरीत भाजपचे 22 लोकसभा प्रतिनिधी जे ते भाजपसोबत आहेत। पण आता सुद्धा भाजपने आपला फॉर्म्युला वाढवून एकंदरीत थेट या संपूर्ण प्रकरणात 28 जागांची मागणी केल्याची माहिती जी आहे ती समोर येते। तर राष्ट्रवादीला 10 आणि शिवसेनेला 10 अशी माहिती समोर येते। यात आता आणखी एक गणित जर पाहिलं तर याआधी राष्ट्रवादीला फक्त जर पाहिलं तर 4च जागा निवडून आल्या होत्या, तरीही त्यांना 10 जागा ज्या आहेत ते भेटतात। ते एकीकडे राष्ट्रवादीचा फायदा, दुसरीकडे शिवसेनेचा तोटा आणि तिसरीकडे भाजपचं संसदेत पुन्हा एकदा वर्चस्व आखण्याचा प्रयत्न आता होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी निश्चित अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।